नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सर्व लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-KYC पूर्ण केलेली आहे। परंतु आपण ई-KYC केली तरी आपले पैसे बंद होऊ शकतात। याची महत्त्वाची कारणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, तर आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपले पैसे बंद होणार का चालू राहणार याची कारणे आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्या। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अपात्रतेची कारणे आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर पहिले महत्त्वाचे कारण असे की ज्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे। तर दुसरे महत्त्वाचे कारण ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा, म्हणजे टॅक्स भरणारा नसावा। जर अशा कुटुंबातील व्यक्ती टॅक्स भरणारा जर असेल तर त्याच्या घरातील कुटुंबातील महिलांचे पैसे बंद होऊ शकतात। तिसरी गोष्ट अशी की सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर कोणत्याही विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 रुपयापेक्षा जास्त मानधन असणाऱ्या लाभार्थी महिलांचे पैसे या KYC केल्याच्या नंतर आपले पैसे बंद होऊ शकतात। तर चौथे कारण असे की ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान व माजी खासदार किंवा आमदार जर असतील तर अशा महिलांचे देखील पैसे या योजनेतून बंद होऊ शकतात। जर आपण KYC केल्याच्या नंतर हे जे कारणे सांगालो त्यांचे त्या अपात्रतेच्या कारणात जर बसत असाल तर आपले पैसे बंद होऊ शकतात। चला पुढचे कारणे पाहूया। आता पुढील कारण असे की ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा संचालक असतील तर अशा महिलांचे देखील पैसे बंद होऊ शकतात। ज्या कुटुंबातील 4 व्हीलर म्हणजेच कार, जीप अशा प्रकारे कुठले 4 व्हीलर वाहन असतील तर त्या महिलांचे पैसे बंद होऊ शकतात। शेतकरी कामासाठी ट्रॅक्टर हे वाहन सोडून इतर कुठल्याही प्रकारचे वाहन असतील तर कुटुंबातील सदस्याच्या नावावर तर त्या महिलांचे पैसे बंद होऊ शकतात। आणि अशा प्रकारे अपात्रतेची कारणे या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो। आणि अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।